बहुत बड़ा चिलापी, इतना बड़ा चिलापी मैंने पहली बार देखा है। रोहू है, अरे अरे एकदा आणि परत आणखीन एकदा आपल्याला घालायचं आहे असं। दोनदा घालायचं आहे आणि फिशिंग लाईन अशी पकडायची आणि 7 ते 8 वेळ गळ असा फिरवायचा, पिळा द्यायचा आपल्याला। एकदम सोपी पद्धत आहे गळ बांधायची। आणि हे जे टोक आहे आपलं फिशिंग लाईनचं, हे बरोबर ह्या गॅपमध्ये घुसवायचं असं असं पकडा आणि अशा प्रकारे। आणि एक्स्ट्रा राहिलेली जी लाईन आहे ती कट करून घ्यायची आपल्याला। अशा प्रकारे आपलं टी जॉईंट जे हुकचं डबल हुक हे असं बनवलं आपण। हे बघा, मला एक वेगळा मासा लागलेला, चालट नाईफ फिश त्याला म्हणतात। फारच चांगली साईज आहे आणि जे गळ जो पूर्ण गेलेला आहे त्याच्या पोटामध्ये, आणि याला इंग्लिशमध्ये गट हुक म्हणतात। चांगला मासा। हे बघा, हा मासा लागलाय मला।
अडकलं का आता संपलं तो तिथे अडकलं का मुसीबत होती. हा बघा हा एक मोठा मिरगल मासा पकडलेला आहे जवळपास 3-4 किलोचा तर सहज आहे. हे चव्हाण मास्तर जे आहेत त्यांनी पकडला आहे त्यांचं सध्या इकडे लक्ष नाही आहे. ते बघा हा मासा आणि याचे खवले बघा केवढे मोठे आहेत बघा ना तुम्ही या जवळपास 1 बाय 1 इंचाचा हा खवला याचा. कृष्णाला मासा लागला आहे. कोणता आहे काय आहे? चांगलाच आहे हो. मोठा आहे का? हा 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 रोहू ओ मिरगल रोहू आहे. अरे अरे हा काळा काळा झाला मासा पूर्ण मातीत. इसको धो. हा कोणता मासा आहे? बाटा मासा है हा. रोहू सारखाच दिसायला है. देखिए कृष्णा को एक मछली लगी है. क्या है? रोहू नहीं चिलापी. फिर भी अच्छी साइज है. एकदम फास्ट खींच के निकाले. चिलापी का कलर है. चिलापी का कलर बघा काय जबरदस्त है.